नागपूर शहरात क्रिकेट सामन्यांच्या तिकिटांची अवैध विक्री करणाऱ्यांवर गुन्हे शाखेने कारवाई करत एका तरुणाला ताब्यात घेतले। ही कारवाई 18 जानेवारी रोजी रात्री करण्यात आली। सेंट उसुला ते जायका मोटर्सकडे जाणाऱ्या मार्गावर हेरिटेज हॉटेल जवळच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली। तिकीट 650 रुपयांच्या दराची असून त्यांची एकूण किंमत 5000 रुपये असल्याचे सांगण्यात आलं। याशिवाय आरोपीकडून रेडमी कंपनीचा टॅबलेट देखील जप्त करण्यात आला। या टॅबलेटची अंदाजे किंमत 18,000 रुपये आहे। एकूण जप्त मुद्देमालांची किंमत 23,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली। या प्रकरणात आरोपी मोहम्मद आदिब शेख इजाजवर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे। आपल्याला माहिती आहे की नागपूरमधील जामठा स्टेडियम या ठिकाणी भारत आणि न्यूझीलंड यांची 21 तारखेला क्रिकेटची T20 मॅच आहे। त्या अनुषंगाने काही शहरातील काही व्यक्ती ही तिकिटाचा ब्लॅकमेलिंग मार्केटिंग करून त्या आधारे मोठ्या रकमेला तिकीट विकून लोकांची फसवणूक करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। त्या अनुषंगाने आमचे युनिट 5 क्राईम ब्रँचचे पथक SC नजीर आणि इतर कर्मचारी हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना VCA ग्राउंड सदर या ठिकाणी एक व्यक्ती संशयास्पदरित्या तिकीट घेऊन जादा भावाने विक्री करत असल्याची माहिती प्राप्त झाली। त्या अनुषंगाने त्यांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं असता त्याच्याकडे 2 तिकीटं त्याची किंमत 600 रुपये आहे, परंतु तो ती तिकीटं जादा भावाने विकत असल्याची माहिती प्राप्त झाली असता त्यांनी त्या तिकिटासह त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी करून पोलीस ठाणे सदर या ठिकाणी अपराध नंबर 26/26 कलम 33(X) 131 महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। यातील जो आरोपी आहे याचं नाव आहे मोहम्मद आदिब शेख इजाज, वय 18 वर्ष, राहणार ताजनगर टेका नाका, पोलीस ठाणे पाचपावली। याच्या विरुद्ध असा अपराध आम्ही रजिस्टर केलेला आहे आणि याद्वारे आम्ही नागरिकांना सुद्धा आवाहन करतो की